नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे रागिनी, अभि आणि पौर्णिमा तिघंजणं मिळून आता पारितोष अवस्थी याची प्रोफाईल चेक करत असतात. तेव्हा इथे आता पारितोष अवस्थी कोण आहे असं विचारल्यानंतर अभि म्हणत असतो, हा काय, हाच आहे पारितोष अवस्थी. तेव्हा रागिनी म्हणत असते, हो का, हँडसम आहे, दिसायला सुद्धा छान आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तुला आठवलं का अभि, याने आपल्याला काही महिन्यापूर्वी एक मेल केलेला, तो वाचला होतास तू? तेव्हा अभि म्हणतो की नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते की बरोबर ना, तुझं लक्ष आता भलत्याच गोष्टींकडे असतं, महत्त्वाच्या गोष्टींकडे तर तुझं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्ही कुणाला म्हणालात की भलत्याच गोष्टींकडे? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, गप्प बस ग, एक गोष्ट ऐकलीस की त्याच्याच मागे हात धुवून पडतेस. मी काय बोलते ते तरी ऐकून घे ना. तेव्हा रागिनी म्हणत असते की तुला माहिती आहे का अभि, पारितोष अवस्थी म्हणजे तेच, त्यांनी आपल्याला मेल केला होता जे आपल्याला महाजन गारमेंट्सला सगळ्यात मोठं जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले ते यांच्या कंपनीकडूनच मिळाले. म्हणजे आपली कंपनी आणि पारितोष अवस्थी यांची कंपनी कोलॅब करणार आहे, सोबत काम करणार आहे. तेव्हा आकाश आता जिथे काम करायला जातोय ते पारितोष अवस्थी यांचं ऑफिस आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते आणि त्याच ऑफिसमध्ये आता भूमीसुद्धा काम करते. म्हणजे आकाश, जिजू आणि भूमी ते 8-9 तास तरी दोघंजणं एकत्र असतील. आणि आता ती काही ना काहीतरी कारण काढून आकाश जिजूंजवळ बोलत असते, त्यांचं कान भरत असेल, बरोबर की नाही. आणि ह्या वेळेला सुद्धा आकाश जिजूंनी भूमीला झुकतं माप देत तुमच्याबरोबर ते खोटंच बोललेले आहेत. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, भूमी आकाश जिजूंपासून जरी लांब असली तरीसुद्धा त्यांचं रिमोट कंट्रोल तिच्या हातामध्येच आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यानंतरला आकाश इथे आता पिन काढत असताना त्याच्या हाताला टुकते आणि त्याच्या बोटातून रक्त येतं. तेव्हा भूमी धावत पळत जाते, आकाशचं बोट आपल्या तोंडामध्ये धरते आणि म्हणत असते की आकाश, अरे किती हलगर्जीपणा, जरा जपून काम करत जा ना, जरा स्वतःची काळजी घे, किती वेंधळेपणा करतोस तू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की या वरवरच्या जखमांचं काही होणार नाही आहे. मनाला किंवा काळजाला जे विरहाचे घाव झालेले आहेत ते तुझ्या सहवासानेच भरतील, असा आकाश आता भूमीला म्हणतो. त्यानंतर इथे आता पिऊन येतात आणि त्याआधी दरवाजा नॉक होतो. भूमी आपल्या जागेवरती जाऊन बसते. तेव्हा इथे ज्यूसचे 2 ग्लासेस आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, हे काय आहे? तेव्हा पिऊन म्हणत असतात की हे सरांनी पाठवले तुमच्यासाठी, ज्यूस पिऊन घ्या. त्यानंतरला भूमी म्हणते, याला काय अर्थ आहे? 2 तासांपूर्वी तर इथे आता ड्रायफ्रूट्स पाठवले होते आणि लगेच ज्यूससुद्धा. तेव्हा इथे भूमीला हे सगळं खूपच जास्त ऑकवर्ड वाटत असतं. त्यानंतरला पारितोष आता आकाशकडे येतो आणि म्हणत असतो की आकाश, आता आपल्याला एक महत्त्वाची मीटिंग घ्यायची आहे आणि त्याआधी आपल्याला एक लाईनअप सेट करायची आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मी जोपर्यंत कुठल्याही कामाचं नियोजन करत नाही, एक माझं लाईनअप सेट करत नाही, तोपर्यंत मी कामाला सुरुवातच करत नाही आणि माझं आता तेच काम चालू आहे. तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतात की भूमी मॅडम, बघितलंत ना, म्हणजे आकाश आणि माझ्यामध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत कामाच्या बाबतीत, त्या तुम्ही बघितल्याच असतील. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो सर, ते प्रत्येक माणसाच्या कामातून दिसतच असतात. त्यानंतरला भूमी म्हणते की पारितोष सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही दर 2 तासांनी माझ्यासाठी काहीतरी खायला पाठवताय. सर हे सगळं कशासाठी? मगाशी ड्रायफ्रूट्स आले आणि आता लगेच ज्यूस. तेव्हा इथे भूमी म्हणते, सर एवढी काळजी नका घेऊ, मला एवढी याची सवय नाही आहे. तेव्हा पारितोष सर म्हणतात की भूमी मॅडम, जरा तुम्ही या चेअरवरती बसा ना, जरा आकाश उठोस का. तेव्हा आकाश उभा राहतो आणि भूमी त्याच्याकडे बघते. आकाश तिला खुणावतो आणि म्हणतो, बस ह्या चेअरवरती. तेव्हा पारितोष म्हणत असतो की ह्या चेअरवरती बसल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, खूपच जास्त कम्फर्टेबल खुर्ची आहे आणि त्याचबरोबर जबाबदारीसुद्धा खूप जाणवते. तेव्हा इथे पारितोष सर म्हणतात, कुठली जबाबदारी? तेव्हा भूमी म्हणते, कंपनीची जबाबदारी, इथे ऑफिसची जबाबदारी, एम्प्लॉईजची जबाबदारी, सगळीच जबाबदारी जाणवते सर. तेव्हा पारितोष म्हणत असतो की मग जेव्हा मी या खुर्चीवरती बसतो किंवा आकाश या खुर्चीवरती बसतो तेव्हा आमच्यावरती या सगळ्यांची जबाबदारी असते
आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांची काळजी घ्यायची असते, कंपनीची, ऑफिसची, एम्प्लॉईजची. मग आता जे एम्प्लॉई आपल्या इथे काम करतात त्यांची काळजी घ्यायला नको का? आणि जर स्पेशली ते लोकं अशा अवस्थेत असतील की ज्या अवस्थेमध्ये त्यांची आपल्याला काळजी घेणं जास्त गरजेचं असतं, म्हणून तर आपण त्यांची काळजी घेत असतो ना. म्हणून दर 2 तासाने तुम्हाला काहीतरी खाणं हे गरजेचं आहे आणि ते मला जर माहिती आहे, तर मी नक्कीच सांगेन की तुम्हाला दर 2 तासाने काही ना काहीतरी खायला दिलं पाहिजे, बरोबर की नाही? आणि म्हणूनच मी तुम्हाला दर 2 तासाने ज्यूस असू दे किंवा ड्रायफ्रुट्स असू दे, मी तुम्हाला स्वतःहून ते खायला द्यायला सांगतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "थँक सर." तेवढ्यातच आता सोनालीचा फोन येतो. भूमी म्हणत असते की "सर, सोनाली मॅडमचा फोन आला आहे, त्यांनी मला बोलावले, मी जाते." तेव्हा इथे पारितोष म्हणतात, "हो, नक्कीच जा." आणि भूमी गेल्यानंतर पारितोष भूमीचं कौतुक आकाश समोर करत असतात. इथे पारितोष म्हणत असतात की "आकाश, तुला माहिती आहे का, भूमी मॅडम आहे ना, खूपच जास्त मॅच्युअर आणि क्लासी आहेत. त्या प्रेग्नंट आहेत, तरीसुद्धा या गोष्टीचं त्यांनी कधी भांडवल केलं नाही. म्हणजे मी प्रेग्नंट आहे, तर मी हे काम नाही करणार, ते काम नाही करणार किंवा मी असंच करणार, मी तसंच करणार, असं त्या काही म्हणत नाही. त्यांना जे काम दिलं जातं, जे सांगितलं जातं, ते कामसुद्धा करतात आणि स्वतःचं कामसुद्धा त्या पूर्ण करून मला रोजच्या रोज देत असतात, दाखवत असतात." तेव्हा इथे भूमीच्या कामाच्या बाबतीत जो काही प्रामाणिकपणा आहे, तो पारितोष आकाशला सांगत असतो. तेव्हा आकाश म्हणतो की "मला सगळं काही माहिती आहे. माझी भूमी क्लासीसुद्धा आहे आणि मॅच्युअरसुद्धा, म्हणून तर माझं तिच्यावरती इतकं प्रेम आहे." त्यानंतरला इथे सोनाली मॅडमने भूमीला आता एक काम सांगितलेलं असतं. तिला 4थ्या माळ्यावरती जायला सांगितलेलं असतं आणि गोडाऊनमधून जे काही नवीन माल आलेले असतात त्याचे सॅम्पल तिला कलेक्ट करायला सांगितलेले असतात. तेव्हा भूमी आता 4थ्या माळ्यावरती जाण्यासाठी लिफ्ट बघत असते, पण लिफ्टचं काम चालू असल्यामुळे ती बंद असते आणि भूमी आता 4 माळे खाली उतरून जाते आणि सॅम्पल कलेक्ट करून तिला वरती यायचं असतं. त्यानंतरला भूमी म्हणते, "आता लिफ्ट कधी चालू होईल काय माहिती, मी इथे जिन्यानेच जाते." त्यानंतरला इथे आकाश आणि पारितोष दोघंजणं कामाबद्दल बोलत असतात. दोघांची अंडरस्टँडिंग खूप असते, एकमेकांना समजून घेत असतात आणि कामाच्या बाबतीत दोघेही तितकेच प्रामाणिक असतात. त्यानंतरला इथे आता पारितोष विचारत असतात की "सोनाली, मी तुम्हाला सांगितले होते सॅम्पल कलेक्ट करायला, ते तुम्ही करायला सांगितलेत का?" तेव्हा सोनाली म्हणते, "हो सर, भूमी मी घेऊन येतच असेल. भूमीला मी सांगितले 4थ्या माळ्यावरती जाऊन ते सॅम्पल तिथून कलेक्ट करायला." तेव्हा इथे पारितोष म्हणत असतात, "म्हणजे तुम्ही भूमी मॅडमला पाठवले हे काम करण्यासाठी?" तेव्हा सोनाली म्हणते, "हो सर, भूमीलाच पाठवले." तेव्हा आकाश म्हणतो, "याचा अर्थ लिफ्टशिवाय गेले का भूमी?" तेव्हा पारितोष म्हणत असतात की "सोनाली, तुम्हाला कळत नाही का, आपल्या लिफ्टचं काम हे चालू आहे, लिफ्ट बंद आहे आपली आणि भूमी मॅडम प्रेग्नंट आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना 4 माळे उतरायला लावलेत आणि आता 4 माळे त्या चढणारसुद्धा आहेत. तुम्हाला आपल्या कलीगबरोबर कसं वागायचं ते कळत नाही का?" त्यानंतर पारितोष सर लगेच भूमीला फोन करतात आणि म्हणतात की "भूमी, तुम्ही जिथे कुठे आहात ना, तिथेच तुम्ही थांबा. कुठे आहात तुम्ही?" तेव्हा भूमी म्हणते, "सर, मी 4थ्या माळ्यावरून इथे सॅम्पल कलेक्ट केलेत आणि तेच घेऊन आता वरती येते." तेव्हा पारितोष सर म्हणत असतात, "अजिबात नाही, तुम्ही आता वरती येऊ नका. तुम्ही तिथेच थांबा, जिथे तुम्ही उभ्या आहात. आणि हे बघा, लिफ्टचं काम आता संपत आहे. लिफ्ट आता कधीही चालू होईल. तुम्ही प्लीज त्या लिफ्टनेच वरती या. कळतंय का तुम्हाला?" तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो, "हे बघ रघु, तू एक काम कर. तू 4थ्या माळ्यावरती जा आणि भूमी मॅडमला लिफ्टमधून अगदी व्यवस्थितरित्या घेऊन यायचं. कळलं का तुला?" तेव्हा इथे आता आकाश आपल्या मनात म्हणत असतो की भूमीची ही सगळी काळजी खरं तर मला घ्यायला पाहिजे. पण हे सगळं हा आशुतोष करतोय, पण का? तेव्हा इथे आकाशलासुद्धा हा प्रश्न आता पडलेला असतो, जो प्रश्न भूमीलासुद्धा पडलेला असतो. त्यानंतर इथे आता पारितोष म्हणत असतो की "बघितलंस ना आकाश, भूमी मॅडम आहे ना, अशी सगळी कामं ते करत असतात." आणि तो म्हणतो की "आपण मीटिंगबद्दल नंतर बोलूया का? मला जरा खूपच जास्त ताण आलेला आहे." असं पारितोष आता म्हणत असतो. तर इथे आता कुजबूज सुरू होते की "सर, जरा भूमीला जास्त स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत. आम्ही काही प्रेग्नेंट नव्हतोच का? आम्हालासुद्धा असा बॉस प्रेग्नन्सीच्या वेळी मिळाला असता तर किती बरं झालं असतं." असं आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा पारितोष आपल्या केबिनमध्ये येतो आणि तिथे जो फोटो असतो
तो फोटो आता खूपच जास्त प्रेमाने बघतो आणि इथे पारितोषच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा आलेले असतात. त्यानंतर सोनाली म्हणत असते की रघु, तू एक काम कर, हे सॅम्पल आहेत ना, ते तू आता सरांना नेऊन देऊ नकोस, तर हे भूमी आकाश सरांना देईल. तू फक्त आता सरांना जाऊन सांग, पारितोष सरांना, की भूमी मॅडमला तू लिफ्टमधूनच वरती घेऊन आलेस. सरांना जरा भूमीची जास्तच काळजी वाटते ना म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही नाही, मला एवढा काही त्रास झालेला नाही आहे. तेव्हा सोनाली आणि दुसऱ्या मॅडम आता भूमीला इग्नोर करून तिथून निघून जातात. तेव्हा भूमी म्हणत असते, अशा काय या आता नीट बोलल्याच नाहीत. मी एवढं त्यांच्याशी बोलत होते, पण मला इग्नोर करून सरळ निघून गेल्या. अशा काय या असा भूमीला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा रिसेप्शनला उभ्या असणाऱ्या 2 मुली आता भूमीबद्दलच बोलत असतात की हिचीच एवढी काळजी सर का घेतात, हिला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का आहे. तेव्हा इथे भूमी आता विचार करत असते की हे लोक माझ्याबद्दल असं का बोलत आहेत, काय झालं असेल, सकाळी तर बरोबर होत्या, मग आत्ताच काय झालं, असं भूमीला वाटत असतं. भूमी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करत असते. त्यानंतर आकाशच्या रूममध्ये ती येते आणि म्हणत असते की आकाश, हे बघ, हे सॅम्पल घेऊन मी आलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ते सगळं जाऊ दे, भूमी तू इथे बस बरं. हे बघ, तुला काही त्रास होत नाही आहे ना, तू 4 माळे उतरलीस आणि चढलीस का. तेव्हा भूमी म्हणते, नाही मी चढले नाही, मी लिफ्टनी आले. पण आकाश, एवढं काय झालं, म्हणजे मी खरंच बरी आहे. मी सांगितलं की मी येऊ शकते म्हणून, तरीसुद्धा सर नको म्हणाले. सर पण उगाच एवढे पॅनिक झाले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, फक्त सर पॅनिक झालेले नाही आहेत, तर मी सुद्धा घाबरलो होतो, पॅनिक झालो होतो. पण तुझी जास्त काळजी तर पारितोष घेत होता ना, मला तर त्याने तुझी काळजीसुद्धा घेऊ दिली नाही. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, तर इथे आकाश म्हणत असतो, ते सगळं जाऊ दे, आधी तू पाणी पी बरं. तर इथे पारितोष भूमीची एवढी काळजी घेतो हे आकाशला आवडत नसतं. त्यानंतर रागिनी आणि अभि दोघेजण आता गाडीमधून आलेले असतात. तर इथे कोकाटेंच्या घरी जाण्यासाठी आता इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांची टीम आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, नक्की येणार आहे ना तो इथे. तेव्हा इथे अभि म्हणतो की आई, मला मिळालेली बातमी खूपच जास्त खरी आहे. आता एवढ्यातच त्यांची गाडी येईल बघ. तेवढ्यातच आता आता इन्स्पेक्टर गायकवाड आणि त्यांची टीम तिथे पोहोचलेली असते. तेव्हा इथे कोकाटेंना भेटण्यासाठी आता तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. तेव्हा अभि म्हणत असतो, आई बघितलंच ना, आला हा डोमकावळा. त्या भूमीने काही सांगितलं की त्याच्या मागेच पडतो हा. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की ती भूमी अजून किती काड्या करणार आहे काय माहिती. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे पण ते सगळं जाऊ दे, त्या घरामध्ये कुणी नाही आहे ना कोकाटेच्या, नाहीतर तो इथे असायचा आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, नाही, त्याला आपण लगेचच तिथून दूर पाठवलं आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा मी तिथून हकलून दिले. तिथे आता कुणीच नाही आहे जो इथे आकाशचं बोलणं ऐकेल आणि त्याला मदत करेल. समजतंय का आई तुला. त्यानंतरला इथे आपल्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी तिथे कोणीच नाही आहे, कारण सगळेजण आता ते घर सोडून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा कोकाटे तिथे शोध घेण्यासाठी आला आहे. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की आई, या भूमीचा बंदोबस्त करायला हवा, कारण आता पाणी डोईजड झालेलं आहे. ती आता आपला गुन्हा सगळ्यांच्या समोर नक्की आणेल. तेव्हा इथे रागिनी म्हणते, ठीक आहे, काढ मग मुहूर्त. तर इथे भूमीला मारण्याचा मुहूर्त तिने काढायला सांगितलेला असतो. भूमी आपलं काम करत असते. तेवढ्यातच आता इथे ऑफिस टायमिंग संपल्यामुळे जो तो घरी जायला निघतो. तेव्हा इथे आता सोनाली म्हणत असते की चला आता आपल्याला निघायला हवं. तेव्हा भूमी म्हणत असते की सोनाली मॅम, आकाश सर आणि पारितोष सर कामानिमित्त बाहेर गेलेत आणि आपलं ऑफिस टायमिंगसुद्धा संपलेलं आहे. मग आता आपण सुद्धा घरी गेलो तर चालेल का, मी पण जाऊ ना. तेव्हा सोनाली म्हणते, हो हो, आता आपण घरी गेलो तर चालेल, आम्हाला तर लवकर निघायलाच हवं, कारण कसं आहे ना, आम्हाला बसमधून जावं लागतं ना धक्के खात. तुला तर काय बाबा, सरांनी गाडी दिली असेल बरोबर की नाही घरी सोडायला आणायला. तुला तर इथे स्पेशल ट्रीटमेंट मिळते, आम्हाला कुठे मिळणार, आमचं कुठे एवढं नशीब. तेव्हा इथे भूमी आता छत्री वगैरे घेते. तिला कळतच नाही की नक्की चाललंय तर काय चाललंय. सोनाली मॅम मला असं का म्हणाल्या, त्या जात असताना त्यांनी आम्हाला इथे टोमणा मारला की काय, असं आता भूमी म्हणत असते. आणि जरा सगळेजण तिच्याबरोबर आता वियर्ड वागत असतात, चुकीचं वागत असतात, तिच्यावरती राग काढत असतात, कारण सर तिची जास्त काळजी घेतात असं सगळ्यांना वाटत असतं. आणि जेलिसीमुळे इथे भूमीला आता नावं ठेवत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रागिनी आता आकाशला म्हणत असते की तुझ्या बायकोला तर मी इथे परत आणू शकत नाही आहे,
ते माझ्या हातात नाही आहे, मी खरं सांगते. पण ती इथे नसताना माझ्या मुलाची काळजी घेणं, त्याला काय हवं नको ते बघणं, कारण तू तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहेस मला माहिती आहे. आणि म्हणूनच भूमी इथे नसताना तू तिची अमानत आहेस ना, तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, असं आता रागिनी म्हणत असते. तरी ते पारितोष भूमीच्या घरी येतात आणि भूमीला विचारतात की तुमचे मिस्टर कुठे असतात, ते बाहेरगावी असतात का? तेव्हा नीलांबरी म्हणत असते, अरे बरोबर बरोबर, तुम्ही तर आमच्या जावईबापूंना बघितलंच नसेल ना. थांबा, मी तुम्हाला भूमी आणि जावईबापूंच्या लग्नाचा अल्बम दाखवते, म्हणजे तुम्ही लगेचच्या लगेच इथे आकाशरावांना बघाल. तेव्हा इथे आता खूपच मोठा धक्का भूमीला बसतो. आता पारितोष ओळखतोय की काय आकाशला, असं तिला वाटतं.